सो our new chapter is introduction to biotech किंवा त्याला आपण बायोटेक्नॉलॉजी पण म्हणू शकतो आणि त्यामधला फर्स्ट पॉइंट आहे टिश्यू. In the case of amoeba like unicellular organisms, all functions are performed by organelles of that single cell. तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम यामधलं जे फेमस एक्झाम्पल घेत असतो आपण तो आहे अमिबा. आता अमिबासारखे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे तर यांच्या बॉडीमध्ये जेवढे काही फंक्शन्स आहेत म्हणजे ऑल टाईपच्या बायोकेमिकल रिॲक्शन तर डेफिनेटली हे कशामध्ये घडून येतात, एका सिंगल सेलमध्येच घडून येतात आणि त्या सिंगल सेलमध्ये असतात डिफरंट प्रकारचे ऑर्गेनिल्स. आणि आपल्याला माहीत आहे की सेलचे आपण दोन टाईप पाहिले आहेत, एक आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरा आहे यूकॅरियोटिक सेल. आणि मेजर डिफरन्स जर पाहिला आपण तर ज्याच्यामध्ये परफेक्ट बाउंड न्यूक्लियस नसतं त्या सेलमध्ये, बरोबर, तर त्याला आपण काय म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल. आणि ज्याच्यामध्ये परफेक्ट बाउंड न्यूक्लियस प्रेझेंट असतं त्याला म्हणतो आपण यूकॅरियोटिक सेल. However, most of the organisms are multicellular. पण असं जरी असेल परंतु मेजॉरिटी जर पाहिली तर जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम्स हे मल्टिपल सेलपासून बनलेले आहेत. अँड दॅट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स आर नोन ॲज द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. How are the various processes brought in their body? मग आता एकापेक्षा जास्त सेल्स जेव्हा शरीरामध्ये प्रेझेंट असतात बॉडीमध्ये तर अशा वेळेस मग फंक्शन कोणत्या पद्धतीने चालतं, म्हणजे त्या सेलमध्ये इंटरॅक्शन असतं का, मग असतं तर ते कोणत्या टाईपचं आहे ते आपण जाणून घेऊ. Groups of cells come together so as to perform the various functions of the body. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम संदर्भात जर पाहिलं आपण तर ज्या सेल्स आहेत त्या ग्रुप्समध्ये काम करतात आणि एकत्र येऊन बॉडीचे जे व्हेरियस फंक्शन्स आहेत, वेगवेगळे कार्य असतात, एक्सरेशन असेल, डायजेशन असेल, रेस्पिरेशन असेल, ॲब्सॉर्प्शन, जे काही आहेत या सर्व प्रकारच्या जे फंक्शन्स आहेत ते परफॉर्म करण्याचं काम हे पेशी एकत्र करते का, नाही, तर पेशी कशामध्ये येतात, ग्रुपमध्ये येतात. Are you familiar with the sequence letters, word, sentence, lesson, textbook? आता ज्या पद्धतीनं अनेक लेटर्स एकत्र येऊन वर्ड्सचं फॉर्मेशन होतं, अनेक वर्ड्स एकत्र येऊन सेंटेन्स, अनेक सेंटेन्स एकत्र येऊन लेसन आणि अनेक लेसनपासून कशाचं फॉर्मेशन होतं, टेक्स्टबुक, त्याच पद्धतीनं Similarly, organization of the body of organisms follow a definite hierarchy. आणि त्याच पद्धतीनं कोणत्याही ऑर्गॅनिझममध्ये जे बॉडीचं ऑर्गनायझेशन अर्थात जे संघटन होतं तर ते एक डेफिनेट हायरार्ची पद्धतीनं होतं, म्हणजे त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा क्रम असतो. ओके, आता क्रम कसा, जसं की आता आपण पाहिलं होतं की अनेक लेटर्स एकत्र येऊन काय झालं, वर्डचं फॉर्मेशन. तसंच अनेक सेल्स एकत्र येऊन टिश्यू, अनेक टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन, अनेक ऑर्गन एकत्र येऊन एक सिस्टीम आणि अनेक सिस्टीम एकत्र येऊन बॉडीचं फॉर्मेशन होतं. तर त्या पद्धतीने हे कार्य चालतं. You have already studied cell and cell organelles in that hierarchy. आणि या अगोदरच आपण सेल आणि सेल ऑर्गॅनिल्स कशा पद्धतीनं होत असतं ते आपण स्टडी केलेलं आहे आणि पुढे आपण डिस्कस पण करू. A group of cells having the same origin, same structure and the same function is called tissue. आता प्रश्न असा आहे की कोणत्याही प्रकारच्या सेल एकत्र येऊन टिश्यूचं फॉर्मेशन करू शकतात का, तर आन्सर काय आहे, नो. तर टिश्यूचं फॉर्मेशन तेव्हाच होतं जेव्हा त्या एका ग्रुपमध्ये येणाऱ्या सेल्स यांचं उगमस्थान, ज्याला आपण ओरिजिन म्हणू, त्यांचं फॉर्मेशन कशापासून झालं ते सेम पद्धतीचं पाहिजे. त्यानंतर त्यांची प्रत्येक पेशीचं स्ट्रक्चर कसं पाहिजे, आपल्याला सारखं पाहिजे, सेम पाहिजे. आणि त्यानंतर त्या पेशींकडून जे कार्य होणार आहे, फंक्शन होणार आहे ते सुद्धा कसं पाहिजे, सारखं पाहिजे. म्हणजेच ओरिजिन, स्ट्रक्चर आणि फंक्शन या तिन्ही गोष्टी जर सेम असतील तरच त्या सेल्स ग्रुपली एकत्र येतात आणि त्यापासून फॉर्मेशन होतं टिश्यूचं. Millions of cells are present in the body of multicellular organisms. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये किती पेशी असतात, तर जसं की आपण जनरली म्हणतो थाउजंड्स, मिलियन्स, बिलियन्स, ट्रिलियन्स. मग ॲक्च्युअल यामध्ये सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, बरं आलेला आहे प्रश्न असा टाईपचा. तर बॉडीमध्ये सेल्स हे कशामध्ये प्रेझेंट आहे, मिलियन्स.
बरोबर. जेव्हा 10 लाख एकत्र येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, 1 मिलियन म्हणतो. सो मिलियन हा शब्द आपण नेफ्रॉन संदर्भात पण ऐकला होता, बरोबर, राईट. एका किडनीमध्ये, सिंगल किडनीमध्ये मिलियन्स ऑफ नेफ्रॉन त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. These cells are divided into different groups and each group perform a definite function. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये मिलियन्स ऑफ सेल्स जरी असतील परंतु त्यांचं एक विशिष्ट ग्रुप्समध्ये काय होतं, डिव्हिजन होत असतं. आणि प्रत्येक ग्रुप जो आहे हा एक निश्चित स्वरूपाचा डेफिनेट टाईपचं काय करत असतो, फंक्शन करत असतो. ओके. जसं की एक्झाम्पल, For example, we can perform movements due to contraction and relaxation of muscles. आता इथं उदाहरण दाखवलेलं आहे की आपल्या स्नायूंचं काय होत असतं, रिदमेटिकली कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, बरोबर आहे का. आपले मसल्स आहेत त्यांना आपण जवळ घेतलं की त्याचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन, आणि असा हात दूर घेतला तर त्या ठिकाणी काय होतं, रिलॅक्सेशन. तर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन मसल्समुळेच या ठिकाणी काय घडते, आपली मुवमेंट घडते. ओके. Conducting tissues in plants transport water and food to all its parts. आता पहिलं उदाहरण आपण ह्युमन बिईंग संदर्भात समजून घेतलं. सेकंड एक्झाम्पल प्लांट संदर्भात आहे. आता प्लांट्समध्ये जे कंडक्टिंग टिश्यू असतात, ओके, तर हे कंडक्टिंग टिश्यू कशाचं ट्रान्सपोर्टेशन करतात, वॉटर आणि फूडचं, ऑल इट्स पार्ट्स. आणि आपल्याला माहित आहे की वॉटर कंडक्टिंग टिश्यू कोणते असतात, झायलम, आणि फूड कंडक्टिंग फ्लोएम. ओके. All functions of the body occur with full efficiency due to the specific organization of cell and their division of work. आता आपल्या बॉडीचे जे सर्व प्रकारचे कार्य हे फुल इफिशियन्सी म्हणजे एक चांगला परिणामकारकपणे घडत असतात. मग याच्या मागचं रिझन काय आहे, तर याच्या मागचं रिझन आहे स्पेसिफिक ऑर्गनायझेशन ऑफ सेल. म्हणजे पेशींचं जर पाहिलं आपण तर टाईप्सनुसार प्रत्येकाला एक काम दिलेले आहेत, बरोबर आहे का. आणि प्रत्येक टिश्यू जेव्हा एकत्र येऊन ऑर्गनचं फॉर्मेशन करतील, सेल्सपासून टिश्यू, टिश्यूपासून ऑर्गन, ऑर्गनपासून सिस्टीम, म्हणजे प्रत्येकाचं असं एक पर्टिक्युलर काय काम ठरलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे याला असं म्हणू आपण की आपल्या बॉडीमध्ये सेल्सचं एक स्पेसिफिक काय आहे, ऑर्गनायझेशन आहे, बरोबर. आणि डेफिनेटली देअर डिव्हिजन ऑफ वर्क, म्हणजे प्रत्येकाला कामं काय केलेले आहेत, वाटून दिलेले आहेत. ओके. आता आपण टाईप्स ऑफ टिश्यूमध्ये जर पाहिलं तर यामध्ये 2 टाईप्स दिसून येईल तुम्हाला. पहिला आहे सिम्पल टिश्यू आणि दुसरा आहे कॉम्प्लेक्स टिश्यू. अगोदर आपण सिम्पल टिश्यूबद्दल बोलू. Simple tissue made up of only one type of cell. For example, epithelial tissue of animals, meristematic tissue of plants. आता प्रश्न असा आहे की टिश्यू हे एकाच टाईपच्या सेलपासून बनतात का, तर आन्सर आहे नाही. आता एकापेक्षा जास्त टाईपच्या सेलपासून जर टिश्यू बनत असेल तर तो कॉम्प्लेक्स स्वरूपाचा आहे. परंतु टिश्यू हा जर एकाच टाईपच्या सेलपासून बनत असेल तर तो कोणत्या टाईपचा आहे, सिम्पल. तर सिम्पल आणि कॉम्प्लेक्स याच्यामधला फरक कळला. आता एक वाक्य थोडं तुम्हाला मिसनोमर असेल. मिसनोमर म्हणजे तुम्ही आत्ताच सांगितलं थोड्या वेळापूर्वी की टिश्यूचं फॉर्मेशन होण्यासाठी ओरिजिन कसं पाहिजे, सेम, स्ट्रक्चर सेम पाहिजे आणि फंक्शन सेम पाहिजे, बरोबर आहे का. मग सेलचा एवढाच क्रायटेरिया आहे का, नाही, याच्या व्यतिरिक्त पण सेलचा काही क्रायटेरिया असतो. ओके. सो पुढे आपण डिटेलमध्ये डिस्कस करू, त्यामुळे त्या पॉईंटला कन्फ्यूज होऊ नका. इथून पुढे आपण जसं पॉईंट येईल तसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच. तर सिम्पल टिश्यूबद्दल आता त्यानं वाक्य वाचलं की एकाच प्रकारच्या सेल्स एकत्र येऊन जर टिश्यूचं फॉर्मेशन करत असेल तर डेफिनेटली ते सिम्पल टिश्यू असतात. एक्झाम्पल पुन्हा एकदा. For example, epithelial tissue of animals, meristematic tissue of plants. तर ॲनिमल्समध्ये जे आउटर कवरिंगला प्रेझेंट असणारे टिश्यू असतात त्यांना आपण इपिथेलियल टिश्यू म्हणतो. आणि प्लांट्समध्ये प्रेझेंट असणारे मेरिस्टेमॅटिक टिश्यू, यांचं वैशिष्ट्य आहे की ते एकाच टाईपच्या सेलपासून बनलेले टिश्यू आहे. सो हे दोन्ही एक्झाम्पल कशाचे आहे, सिम्पल टिश्यूचे. अनदर टाईप इज कॉम्प्लेक्स टिश्यू. Complex tissue made up of more than one type of cells. For example, blood of animals, xylem and phloem of plants. आता कॉम्प्लेक्स टिश्यू सांगितल्याप्रमाणे मोर दॅन वन टाईप ऑफ सेल जेव्हा एकत्र येतील तर अशा वेळेस ज्या टिश्यूचं फॉर्मेशन होईल ते टिश्यू असतात कॉम्प्लेक्स टिश्यू. जसं की ॲनिमल्समधले जे ब्लड्स आहेत, ओके, ब्लड ही सुद्धा एक प्रकारचे सेल्स आहेत, बरोबर. आता
ब्लड जो आहे ॲनिमलचा तर हा डेफिनेटली एकापेक्षा जास्त टाईपच्या सेलपासून बनलेला आहे. आणि प्लांट संदर्भात आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे वॉटर कंडक्टिंग टिश्यू कोणते होते? झायलम आणि फूड कंडक्टिंग फ्लोएम. तर हे कशामध्ये येतात? कॉम्प्लेक्स टाईपमध्ये येतात. त्यानंतर थिंक अबाउट ड्रॉप करू आपण नेक्स्ट पॉईंट प्लांट्स. Plants being sedentary, most of their tissue are of the type that give support. आता प्लांट्स जे आहेत आपल्याला माहीत आहे की ते एकाच ठिकाणी असतात, मुवमेंट करत नाही, म्हणून ते कोणत्या टाईपचे आहे? सेडेंटरी टाईपचे असतात. आता प्लांटचे जे मोस्ट ऑफ देअर टिश्यू आहे म्हणजे प्लांटचे जास्तीत जास्त टिश्यू जे आहेत ना तर हे अशा टाईपचे असतात की जे त्याला काय करतात? या ठिकाणी सपोर्ट करतात. ओके, पुढे. There are dead cells in some tissue and these do not need much attention. आणि प्लांटमध्ये बरेचसे टिश्यूज आहेत. काही टिश्यू असे आहेत की ज्या ठिकाणी काय प्रेझेंट असतात? डेड सेल्स प्रेझेंट असतात. जसं की तुम्हाला माहिती आहे झाडाची साल असते बार्क, त्यामध्ये कोणत्या सेल्स असतात? डेड सेल्स. आणि these do not need much attention आणि त्याकडे जास्त लक्ष द्यायची आवश्यकता असते का? नाही, कारण ती एक प्रोसेस आहे. ती आपल्याला माहीत आहे की प्लांटची ग्रोथ ही लाईफ टाईम होत असते, बरोबर. त्याची ग्रोथ थांबते कधीच नाही. आपल्याला ग्रोथला लिमिटेशन आहे पण प्लांटला लिमिटेशन नसते. त्याच्यामुळं डेड सेल हा त्यांच्या टिश्यूचा पार्ट असतोच. Growth of the plants occurs in specific parts of their body where the tissue contain dividing cells. आता हा तर पॉईंट सांगितला मी तुम्हाला की वनस्पतींमध्ये जी ग्रोथ आहे ती लाईफ टाईम असते. मग ग्रोथ सर्वच पार्टमध्ये होत असते का? क्वेश्चन हा आहे. तर आन्सर आहे नाही. तर लक्षात ठेवायचं की प्लांटची जी ग्रोथ आहे ही त्यांच्या बॉडीच्या काही स्पेसिफिक पार्ट म्हणजे काही विशिष्ट भागामध्येच वनस्पतींची काय होत असते? वाढ होत असते पार्टची. आणि त्या पार्टचं वैशिष्ट्य असतं की त्यामध्ये असणारे जे टिश्यू आहेत तर त्यांच्यामध्ये कोणत्या सेल्स असतात? डिवायडिंग सेल. कारण सेल डिव्हिजन जो आहे हे याच्याबद्दल आपण डिस्कस केलंच आहे अगोदर पण. आणि तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक सेलला एक लाईफ स्पॅन असतो पहा, बरोबर आहे का? काही काळानंतर जसं आपले RBC असतील आपल्या बॉडीमध्ये यांचं एक लाईफ ड्युरेशन आहे. त्यानंतर त्या नष्ट होतात. WBC आहे त्या नष्ट होतात, नवीन रिजनरेट होतात. हे सगळ्या गोष्टी आहेत. तर ज्या ठिकाणी डिवायडिंग सेल प्रेझेंट आहेत तर तेच टिश्यू ज्या वनस्पतीच्या पार्टमध्ये प्रेझेंट आहेत तर त्याच पार्टची काय होणार? या ठिकाणी ग्रोथ होणार. As animals have to move from place to place in search of food, shelter and partners, their energy needs are greater. आता प्लांट्स हे स्टेशनरी किंवा एक शब्द आपण वापरला सेडेंटरी असल्यामुळं त्यांची मुवमेंट नसते त्या ठिकाणी आणि त्यामुळे त्यांची एनर्जी नीड जी आहे ती फार जास्त आहे का? नाही. आणि डेड सेलला सुद्धा त्यांनी ॲडजस्ट केलेलं आहे. मात्र ॲनिमल संदर्भात जर पाहिलं तर प्लेस टू प्लेस त्यांना या ठिकाणी काय करावं लागतं? फूड असेल, शेल्टर म्हणजे त्यांचा निवारा वगैरे, त्यानंतर पार्टनर्स, या सर्व गोष्टी त्यासाठी त्यांना रँडमली इकडे तिकडं सर्च करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये मुवमेंट असते, हालचाल असते. आणि ज्या ठिकाणी हालचाल आहे त्या ठिकाणी एनर्जी रिक्वायरमेंटसुद्धा कशी असणार? जास्त असणार. आणि सो त्या रिझनमुळेच त्यांची जी एनर्जीची गरज आहे ती कशी आहे? थोडीशी प्लांटच्या तुलनेमध्ये कशी असते? जास्त असते. Most of the tissue of animal are made up of living cells. आणि प्लांट आणि ॲनिमल टिश्यूची जर आपण तुलना केली की जास्त प्रकारच्या लिव्हिंग सेल्स कोणामध्ये अवेलेबल आहे तर डेफिनेटली आन्सर काय आहे? ॲनिमल सेल. अँड रिझन बिहाइंड दिस दॅट इज द प्लांट्स आर स्टेशनरी आणि ॲनिमल्स आर लोकोमोटरी. लोकोमोटरी शब्द वापरू आपण कारण ते मुवमेंट करत असतात. ओके, सो त्यांची ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर ॲनिमल्समध्ये जास्तीत जास्त टिश्यू हे लिव्हिंग सेल्सपासून बनलेले असतात. आणि लिव्हिंग सेलचं वैशिष्ट्य आहे की तिचं डिव्हिजन होऊ शकतं, बरोबर. Uniform growth occurs throughout the body of an animal and they do not have different dividing and non-dividing tissue. आता ॲनिमल संदर्भात जर पाहिलं आपण तर त्यांची जी ग्रोथ आहे ती कशी आहे? युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय? एक समान. ओके, सो युनिफॉर्म ग्रोथ जी आहे ही ॲनिमलच्या बॉडीमध्ये ही थ्रूआउट घडत असते. अँड दे डू नॉट हॅव डिफरंट डिवायडिंग अँड नॉन डिवायडिंग टिश्यू. म्हणजे प्लांटमध्ये डिवायडिंग अँड नॉन डिवायडिंग टिश्यू वेगवेगळे. डेड सेल्सवाले डिवाइड करणार का? नाही. आणि जे ग्रोथ पार्ट्स आहेत तिकडे ते डिवायडिंग सेल्स प्रेझेंट असतात. परंतु ॲनिमल संदर्भात तसं आहे का? नाही. तर ॲनिमल संदर्भात जर पाहिलं आपण तर जी ग्रोथ आहे ती युनिफॉर्म असते. आपण जेव्हा आपली उंची वाढेल तर उंची वाढेल त्यासोबत आपल्या
प्रोपोर्शनमध्ये काय असतं, बॉडीचे सर्व पार्टची ग्रोथ होईल, बरोबर. म्हणजे या ग्रोथला आपण काय म्हणणार, युनिफॉर्म ग्रोथ म्हणणार. सो युनिफॉर्म ग्रोथ ही ॲनिमल्समध्ये घडत असल्यामुळं त्या ठिकाणी डिफरंट टाईपचे जे डिवायडिंग अँड नॉन डिवायडिंग टिश्यू आहेत, असं काही आहे का, त्या गोष्टी त्या ठिकाणी नसतात ॲनिमल्समध्ये. This means that plants and animals have different type of tissue to performing the necessary functions. आणि याचाच अर्थ जे आपण डिस्कस केलं की प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये टिश्यूचे टाईप्स हे सेम असू शकतात का, नाही. तर ते टिश्यूचे टाईप हे कसे आहेत, डिफरंट टाईपचे आहे. कारण ॲक्च्युअल जे नेसेसरी फंक्शन आहेत जे की परफॉर्म करायचे, प्लांटचे डिफरंट आहे आणि ॲनिमलचे डिफरंट आहे. म्हणजे नीड डिफरंट प्रकारचे असल्यामुळं टिश्यूसुद्धा कसे आहेत, डिफरंट प्रकारचेच आहेत.